अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मी तिला माझ्या मस्तकावर चिरंतन असे स्थान दिले आहे। मग गौतम ऋषी तिला इथून घेऊन गेले होते त्याचे काय? का तो केवळ एक आभास निर्माण केला होता मला कळू नये म्हणून? पार्वती, मी गंगेला जे स्थान दिले आहे ते निरंतर आहे। माझ्या शिखेत अंश रूपाने तिचे वास्तव्य आहे जे सत्य आहे आणि बदलणार नाही। पार्वती, ह्या संदर्भात मी कधीही असत्य बोललो नाही। पण मग असेच जर असेल तर माझ्या इथे असण्याला काहीच अर्थ नाही। तुम्ही माझ्या समोर मला न विचारता एका परस्त्रीला तुमच्या मस्तकावर जर विराजमान करणार असाल तर मी इथे या कैलासात का थांबू? मी माझ्या मात्या पित्याच्या घरी जाईन। पार्वती, तू असा निर्णय घ्यावास असं मला नाही वाटत। मी काय करावे हे तू मला सांगू नयेस। तू माझी भगिनी आहेस ना? तुला हे असे वर्तन शोभत नाही। पार्वती, मी तुझ्या सर्व प्रश्नांचे शंकेचे निरसन करेन, परंतु तू आधी शांत हो। आता मला काहीही विचारायचे नाही। माझ्या मनात कोणतेही प्रश्न नाही, कोणतीही शंका नाही। जे काही आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे, माझ्या कानांनी ऐकले आहे। आता मला एकच विचारायचे आहे स्वामी, ही तुम्हाला सोडून, ह्या कैलासाला सोडून, माझ्या संसाराला सोडून इथून जाणार आहे की नाही? पार्वती, मी हे स्थान माझ्या उपासनेतून आणि प्रेमातून मिळवले आहे। तू ते मला का सोडायला लावते आहेस? मी तुझ्या संसारात हस्तक्षेप नाही करणार। मी तुला तो करूही देणार नाही। पार्वती, मी गंगेला वचन दिले आहे आणि त्याप्रमाणे मी तिच्याकडून ते स्थान मागू शकत नाही अथवा तिला ते स्थान सोडून जा असं देखील म्हणू शकत नाही। ते शिवतत्वाच्या विरोधात आहे। स्वामी, तुम्ही दोघे मला हेच सांगत आहात की तुम्ही विभक्त होणार नाही? आणि असे जर असेल तर तुम्हा दोघांना माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल। पार्वती,
स्थितम् यशं देहि मां देहि श्रीमहालक्ष्मी नमोऽस्तुते। माते तू शांत व्हावस। माते असे क्रोधित होऊ नकोस। गंगा, तू माझ्या अनुमतीशिवाय माझ्या संसारात आलीस। एवढेच नव्हे तर तू माझ्या पतीवर प्रेम करतेस। माझ्या नकळत लपून तू त्यांना भेटतेस। कोणत्याही पत्नीला हे सहन होणार नाही। तू हे स्थान अधर्माने मिळवलेले आहेस। तू जे कृत्य केले आहेस त्याचे मूल्य तुला चुकवावेच लागेल। गंगा, मी पार्वती तुला शाप देते। की तू आज जितकी पवित्र आहेस तितकीच कलियुगात मलिन होशील। अपवित्र होशील, अशुद्ध होशील। तुला स्पर्श करायला लोक धजावणार नाहीत। देवा, आता आपणच सांगावे। मी त्या क्षणी उपस्थित होतो, परंतु मला पार्वतीला नाही थांबवता आले, कारण त्या क्षणी ती महाकालीच्या स्वरूपात होती आणि पार्वती आणि गंगेमध्ये जो वाद झाला त्याचा परिणाम साऱ्या सृष्टीने पाहिला होता। त्यात दोघींची काहीच चूक नव्हती, कारण ती परमनियती होती। गंगेला पार्वतीकडून जो शाप मिळाला होता त्यामागे वेगळे प्रयोजन होते। माझ्यावर प्रेम करून गंगेला तो शाप मिळाला होता, परंतु त्याआधीच मी गंगेला सांगितलं होतं की प्रेमाचा तिने आग्रह धरू नये, कारण मी त्या प्रेमाचा स्वीकार करू शकणार नव्हतो। कारण पार्वतीला मी माझी अर्धांगिनी मानली होती। पार्वती, तू हे काय केलंस? माते शांत हो। माते, तू तुझ्या मूळ स्वरूपात ये। शांत हो। हे प्रभू, मी हा शाप आनंदाने स्वीकारेन। तुमच्या सानिध्यात राहण्यासाठी मला जे मूल्य चुकवावे लागणार आहे त्यासाठी मी तयार आहे। कलियुगापर्यंत मी माझे दायित्व पार पाडेन आणि त्यानंतर जरी मी अपवित्र झाले
तरी तुमच्या कृपेने मी पुन्हा पवित्र होईन, पुन्हा शुद्ध होईन यावर माझी श्रद्धा आहे. रूपेण संस्थिता यशं देहि मां. पार्वती, श्री महादेवांवर मी प्रेम केले आहे आणि करत राहीन. तुझ्या शापाने त्यात अंतर पडणार नाही. कारण श्री महादेवांवर मी प्रेम केले आहे आणि ते शुद्ध आहे. पती पत्नीच्या नात्या पलीकडचे आहे, कोणत्याही चौकटी बाहेरचे आहे. हे असे प्रेम मी श्री महादेवांवर केले आहे. गंगा, काय झालं हे? अशी वेळ यायला नको होती गंगा. मी तुला सांगितले होते, श्री महादेवांवर प्रेम करू नकोस. त्यांना प्राप्त करण्याचा आग्रह धरू नकोस. परंतु तू माझे ऐकले नाहीस. आते, जे घडायचे होते ते घडून गेले. हे प्रभू, आपण गंगेला या शापापासून मुक्ती द्यावी. जरी गंगा अपवित्र झाली असली तरीही तिला शुद्ध करण्यासाठी मनुष्य कठोर परिश्रम करते. आणि त्यानंतर गंगा मूळ स्वरूपात, शुद्ध स्वरूपात प्रवाहित होईल. गंगेने मनुष्यावर जे ऋण केले आहे ते फेडण्यासाठी मनुष्यच पुढे येईल. नारायण नारायण. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान समाप्तीची अनुमती द्यावी. सदानंद 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 सदानंद. गंगा, मी पार्वती तुला शाप देते की तू आज जितकी पवित्र आहेस तितकीच कलियुगात मलिन होशील, अपवित्र होशील, अशुद्ध होशील. तुला स्पर्श करायला लोक धजावणार नाही.
यात चूक काही वाटणारच नाही, कारण तू जे केले आहेस तेच गंगेने देखील केले होते. तुला जे स्थान दिले ते तुझे नव्हतेच, मग तू देखील ते स्थान सोडायला हवे. तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आले होते. आख्यानात जे काही घडलं त्याबद्दल बोलायचं आहे. तुझ्या मनात जे जे आहे ते मोकळेपणाने बोल, कारण जर तू ते मनात ठेवलंस तर त्याचा तुलाच अधिक त्रास होईल. खरं तर पार्वती देवी असं काही करतील असं मला वाटलं नव्हतं, पण त्यांना काय वाटत असेल हे मला जाणवतंय. आजच्या आख्यानातून ते सर्वांनाच कळलं आहे. एकूणच आख्यानात जे काही घडलं तसंच काहीसं इथेही घडतं आहे. स्पष्ट बोल. स्पष्टच बोलायचं झालं तर पार्वती देवींचा राग अनावर होऊन त्यांनी देवी गंगा यांना शाप दिला होता. त्यांच्या आणि माझ्या क्रोधात, वागण्यात, जाणीवेत साम्य आहे, आणि आता बानूच्या असण्याने माझा देखील रागराग होऊ लागला आहे. पण म्हणून तू बानूला शाप देण्याचा निर्णय घेणार आहेस का? ते ठाऊक नाही, पण आजवर मी तिला शाप दिला नाही हे देखील सत्यच आहे. तुझ्या आणि पार्वतीच्या क्रोधामध्ये जरी साधर्म्य असलं तरी तू पार्वती सारखी नाहीस, किमान ह्या बाबतीत तरी नाही. तू ह्या जेजुरीची साम्राज्ञी आहेस. इथल्या प्रजेची तुला चिंता आहे, त्यांच्या प्रती तुझी काही दायित्व आहेत. पार्वती देवींवर देखील कैलासातील गण, भूत आणि साऱ्या सृष्टीचे दायित्व होतेच की. होय, अर्थात होतेच. परंतु माझ्या म्हणण्याचा तू असा अर्थ घेऊ नये की पार्वतीमध्ये ते सर्व काही नाही. मी केवळ बानू आणि तुझ्या अनुषंगाने बोलतोय. पार्वतीने गंगेला शाप दिला, परंतु तू बानूला शाप नाही दिलास. तू क्षमाशील राहिलीस, आणि ह्या बाबतीत तू योग्य तेच केलंस, आणि ह्याचे श्रेय तुलाच आहे. जे आधी घडले नाही ते आता घडणार नाही असं नाही, आणि कधी कधी काही गोष्टींच्या अनुषंगाने कठोर असे निर्णय घेणं आवश्यक असतं. मला असं वाटतं की आता तसा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तू जो काही निर्णय घेशील तो सर्वस्वी तुझाच निर्णय असेल, परंतु तो निर्णय घेण्याआधी पूर्ण विचार करूनच निर्णय घे असं मला वाटतं. याआधी मी बानूकडे जाताना मला थांबवण्यासाठी तू मला शाप दिलाच होतास. तू दिलेल्या शापामुळे मी 12 वर्ष वृद्ध होऊन बानूच्या वस्तीवर, तिच्या घरात राहिलो. जे न घडण्यासाठी तू मला शाप दिला होतास ते घडलं नाही असं नाही, ते तर घडलंच. मी बानूची बाजू घेतो असं नाही, त्यावेळी देखील मी गंगेची बाजू घेतली असं नाही. परंतु पार्वतीच्या क्रोधाला मी कसा थांबवणार? ती काली स्वरूप आहे. तिचा क्रोध अनावर झाला तर काय होतं हे साऱ्या सृष्टीला ठाऊक आहे. म्हणजे मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवलं नाही, ही माझी चूक होती. नाही, मी असं नाही म्हणणार. मी आधी म्हटलं आहे की तू जे काही केलं आहेस त्याचे श्रेय तुला आहे. आता हे सारं मला असह्य होऊ लागलं आहे. मी काय निर्णय घेईन हे मला ठाऊक नाही. निर्णय काहीही घे, परंतु जो काही निर्णय घेशील तो पूर्णपणे विचार करून निर्णय घे, कारण घेतला जाणार निर्णय हा क्रोध आणि द्वेष ह्याची परिणिती असू नये असं मला वाटतं.